कसं काय मंडळी, नमस्कार. तर आज पुन्हा एकदा विकेंडला भटकंतीसाठी बाहेर आलो आम्ही. आणि माझ्या पाठीमागे जे दिसत आहेत दोन, तर ते वाई तालुक्यातले दुर्गजोड आहे, चंदन आणि वंदन. तर त्याच्यामध्ये जो उजव्या बाजूचा आहे तो आहे चंदनगड, डाव्या बाजूचा जो पलीकडे दिसतो आहे तो आहे वंदनगड. तर आज चंदन आणि वंदनपैकी एकच किल्ला आपण करणार आहे. आणि सोबत आपल्याला नेहमीचेच सवंगडी आहेत, कल्पित, सौरभ, स्वप्नील आणि मी प्रदीप जाधव. तर खूप लेट झाला आहे, 4 वाजून गेलेले आहेत आणि आत्ता जाऊन वरती गड एक्सप्लोअर करायचं आहे. हाईक करून वरती जायचं आहे, गड एक्सप्लोअर करायचं आहे आणि सनसेट कॅप्चर करून आपल्याला खाली यायचं आहे. तर बघूया कशी होती चढाई आणि आपल्याला वरती काय काय बघायला भेटतं आहे ते. आत्ता आपण येऊन पोचलो आहे गणेश खिंडीमध्ये. माझ्या पाठीमागे जे दिसतं आहे तर ते गणेश खिंडीतलं प्रसिद्ध गणेश मंदिर आहे. आणि मंदिराच्या बॅक साईडलाच एक फॉरेस्टनं व्ह्यू पॉईंट बनवलं आहे. तर हा जो व्ह्यू पॉईंट आहे तर तो आपल्याला घेऊन जातो दोन्ही डोंगरांच्या मध्यात एक टेकडी, त्या टेकडीवरती. टेकडीच्या उजव्या बाजूला जो आहे तर तो आहे किल्ले चंदनगड आणि त्याच्या डावीकडे जो दिसतो आहे तर तो आहे किल्ले वंदनगड, ज्याच्यावरती आज आपण चाललो आहे. आणि जायचा प्लॅन म्हणजे जर गणेश खिंडीतून आपण चढणार असेल तर ह्या व्ह्यू पॉईंटपर्यंत जायचं आहे आपल्याला. त्याच्या पलीकडे एक मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या बॅकसाईडने पुन्हा गडाच्या अर्ध्यातून एक ट्रेल जातो आहे किल्ले वंदनगडकडे. तर आता अर्ध्यापर्यंत आपण पोहोचू आणि तिथून पुढचा ट्रेल कसा आहे तो वरती गेल्यावरती बघूया. जेमतेम 10 मिनटाच्या चढाईनंतर आपण पाठीमागे एक मंदिर आहे, इथे एक देवीचं मंदिर लागतं आपल्याला, जे की चंदनगडाच्या अर्ध्यामध्ये आणि पाठीमागे दिसतोय तो वंदनगड आहे. तर हे मंदिर जे तर हे बहुधा एखादी घाट देवी असावी, घाटजाई देवी वगैरे असावी किंवा लक्ष्मी मातेचं मंदिर असावं. तर मंदिरात देवीची पुरातन अशी मूर्ती पाहायला मिळते आपल्याला. आणि हे मंदिराची जी रचना अलीकडच्या काळातली असली तरी मंदिराचा चौथरा जो आहे तर तो किल्ल्याच्या बांधणीच्या काळातलाच असावा. आणि हे सगळ्यात पहिलं मंदिर लागते आपल्याला. जर इतर कोणाला हे कोणत्या देवीचं मंदिर आहे हे माहिती असेल तर कृपया त्यांनी कमेंटमध्ये कळवा, म्हणजे इतरांना पण ते माहिती होईल. आणि याच देवीचं जे मंदिर आहे तर तो मंदिरापर्यंत फॉरेस्टने केलेला ट्रेल आहे तो इथपर्यंत येतो आहे. आणि इथूनच एक पायवाट, कच्ची पायवाट जाते, मळलेली दिसते आपल्याला. तर अशी जाते जी गडाच्या अर्ध्यातून चंदनगडाच्या दोन्ही गड ज्या टोकाला जोडलेले आहेत तिथपर्यंत पोचते. आणि तिथून मग आपण पुन्हा चढाई करून वंदनगड किल्ल्यावरती जाणार आहे. किल्ले चंदन आणि वंदनगडविषयी माहिती सांगायची झाली तर 11व्या शतकात महाराष्ट्र आणि स्पेसिफिकली कोकणामध्ये आपल्या जी एक राजसत्ता होती, शिलाहार राजवट, तर त्या राजवटीच्या काळात 9व्या ते 11व्या शतकामध्ये, बहुधा 11व्या शतकाच्या उत्तरार्धात साताऱ्यातील किल्ले चंदनगड आणि वंदनगड या दुर्गजोडीची बांधणी झालेली आपल्याला इतिहासात त्याचा उल्लेख मिळतो. आणि स्वराज्याची स्थापना ज्या वेळेला झाली त्याच्यानंतर 1673ला किल्ले चंदनगड आणि वंदनगड हे स्वराज्यात सामील झाले. गडावरती बऱ्याचशा ऐतिहासिक वस्तू आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये काही मंदिरं असतील, राजवाड्यांचे अवशेष असतील, प्रवेशद्वार असतील, तटबंदी असेल, चोरवाटा, अशा बऱ्याचशा वस्तू आपल्याला गडावरती पाहायला मिळतात. हा जो डोंगर आहे ज्याच्यावरती चंदनगड आणि वंदनगड आहे तर हे दोन्ही गड जे आहेत ते वाई तालुक्यामध्ये येतात. आणि समोरचा जो डोंगर दिसतोय तर तो कोरेगाव तालुक्यामध्ये. आणि सांगायची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला 2 डोंगरांच्या मधून एखादी वाट खाली येते, घाटवाट असेल किंवा दोन्ही डोंगरांमधून एखादी वाट खाली उतरत असेल तर त्या भागाला खिंड असं बोलतात. तर ही जी समोर दिसते खिंड तर ही गणेश खिंड आहे. आणि तिथंच खिंडीच्या सुरुवातीला आपल्याला गणपतीचं एक मंदिर पाहायला मिळतं, जे की अलीकडच्याच काळात बांधलेलं आहे, पण ते मंदिर आता खूप प्रसिद्ध आहे. तिथं खूप जास्त अशी भाविकांची गर्दी असते पायथ्याला. आणि
ही समोरून खालून जी जाते ती गणेश खिंडीतली घाट वाटे जी अशीच समोरून या गडाला वळसा घालून पाठीमागे निघते. आणि समोरचा जो डोंगर आहे तर तो कोरेगाव तालुक्यामध्ये येतो. समोरच्या डोंगरावरती पवनचक्की आहेत, त्याच्या पाठीमागचा जो डोंगर आहे तर तो आहे जरंडेश्वराचा डोंगर. आणि पलीकडे एक टावर दिसतो आहे समोर जस्ट डोंगरावरती, तो आहे किल्ले अजिंक्य तारा. आणि त्याच्याच पायथ्याला सातारा शहर वसलेलं आहे. शिलाहार राजा भोज दुसरा याने ज्या वेळेला दख्खन भाग जिंकला त्यावेळेला सातारा आणि साताऱ्याच्या अवतीभोवती बरेच किल्ले बांधले. आणि त्याच वेळेला घडवली गेलेली ही दुर्गजोड किल्ले चंदन आणि वंदन. या किल्ल्याला खरं महत्त्व प्राप्त झालं ते म्हणजे आपल्या मराठा साम्राज्यात. इसवी सन 1773मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वंदनगड स्वराज्यात सामील केला, जो पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातही स्वराज्याचे रक्षण करत होता. वंदनगडाची उंची समुद्रसपाटीपासून जवळपास 4000 फूट आहे. गडावर प्रवेश करताना आजही सुस्थितीत असलेला महादरवाजा, गडावरती असलेले जुन्या वाड्यांचे अवशेष, वंदनेश्वराचं मंदिर आणि दारुगोळ्याचं कोठार या ऐतिहासिक वस्तू आपल्याला थक्क करून टाकतात. फक्त शिवप्रेमीच नव्हे तर इतिहास आणि ट्रेकिंगची आवड असणाऱ्या प्रत्येकाने या दुर्गजोडीला भेट द्यावी. आणि अशाच नवनवीन प्रवास वर्णनांसाठी आणि गडकिल्ल्यांच्या व्लॉगसाठी आपण माझ्यासोबत जोडले जाऊ शकता. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओ बाबतीत असलेल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. दोन्ही बाजूची जी दुर्गाला जोडणारी टेकडी आहे तर त्याच्यावरती आपण आलो आहे. आणि इथून पलीकडे जो राहतो आहे तर तो राहतो किल्ले चंदनगड. मध्ये एक सपाट भाग आहे जिकडून आपल्याला उजव्या गडाच्या, जर आपण कोरेगाव साईडने आलो असेल तर उजव्या बाजूला जो गडाच्या गाव आहे खाली त्या पायथ्याकडून जी वाट येते तर ती याच बाजूने वर येते. आणि ती वाट इथं येते आणि इथून आपल्याला दोन्ही गडांवरती जाता येतं. आणि इथं बेलमाची म्हणून एक गाव आहे खाली पलीकडे, तर तिकडून एक ट्रेल आहे तर तो वरती येतो आहे. आणि हा जो राहतो या बाजूला तर तो आहे किल्ले वंदनगड. इथून समोरून असा एक ट्रेल येतो वरती या झाडीतून आणि असा ट्रॅव्हल्स मारून आपण मध्ये येतो. तर हा जो कातळ आहे त्याचा बुरुज दिसतो आपल्याला पलीकडे वंदनगडाचा. आणि डाव्या बाजूला जो दिसतो आहे कातळ तर तो आहे चंदनगड. तर आपण दोन्हीच्या मधोमध आलेलो आहे. आता आपण जातो आहे वंदनगडावरती, जिथं दोन्ही गडांकडे जायला वाट होती. तिथून जेमतेम 5 मिनिटाची चढाई करून आपण वंदनगडाकडे आलेलो आहे. तर इथं पाठीमागं आपल्याला अशी तटबंदीच्या लगतची एक भिंत पाहायला मिळते आणि समोर एक बुरुज दिसतो आहे. कदाचित त्या बुरुजालगतच आपल्याला गडाचं पहिलं महाद्वार पाहायला मिळेल. तर जवळ जाऊन बघूया आपण की महादरवाजा कसा आहे आणि सोबत आपल्याला काय काय पाहायला मिळते. तत्पूर्वी दोन्ही बाजूला आपल्याला तटबंदी केलेली पाहायला मिळते आणि तटबंदीतून समोरच आपल्याला गडाचा पहिला महादरवाजा आहे तो आपल्याला आता दिसतो आहे. तर जवळ जाऊन बघूया की महादरवाजाचे जे अवशेष आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय कानाकोना पाहायला मिळत आहेत इतिहासाच्या. जी दोन्ही बाजूची तटबंदी आहे तर तटबंदीत एक बांधलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात आणि प्रवेशद्वाराच्या दोन्ही लगत 2 बुरुज आहेत. त्याच्या माथ्यावरती त्या काळचा नगरखाना असेल प्रवेशद्वाराच्या वरचा, ज्याचे आता अवशेष पाहायला मिळतात आपल्याला. प्रवेशद्वाराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला भरभक्कम असे 2 बुरुज पाहायला मिळतात. प्रवेशद्वाराच्या माथ्यावरती आपल्याला नगरखान्याची जागा पाहायला मिळते, जिथं आता डौलाने भगवा फडकताना आपल्याला दिसतोय. प्रवेशद्वाराच्या जवळ आलो आपण तर आपल्याला डाव्या बाजूच्या बुरुजावरती श्री गणरायाचं एक सुंदर असं शिल्प पाहायला मिळतं आहे आणि त्याच्याच खालच्या बाजूला इथे एक दगडी पुष्प कोरलेले आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूचा जो द्वारस्तंभ आहे त्याच्यावरती तिथे अजून एक पुष्प आहे आणि उजव्या बाजूला देखील आपल्याला अशीच 2 पुष्प पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये उजव्या बाजूचा जो बुरुज आहे तर त्याच्या पायथ्याला इथे एक दगडी पुष्प कोरलेलं पाहायला मिळते आणि इथे एक कोरलेलं पाहायला मिळते. आणि प्रवेशद्वारातून आपण ज्या वेळेला आत येतो तर आत आल्यावरती आपल्याला
डाव्या बाजूला एक प्रशस्त अशी देवडी पाहायला मिळते आणि उजव्या बाजूला देखील एक प्रशस्त अशी भली मोठी देवडी पाहायला मिळते, जिची आता थोडीशी पडझड झालेली आहे. प्रवेशद्वाराकडे बघितलं आपण तर प्रवेशद्वाराला दोन बऱ्याचशा मोठ्या अशा आपल्याला दगडी बिजागऱ्या पाहायला मिळतात, तिथे एक आणि इथे एक. आणि त्याच्या खाली जो मुख्य प्रवेशद्वार असेल तर ते बंद करण्यासाठीचे इथं आपल्याला आडण्याची जागा पाहायला मिळते. तर ज्या वेळेला संध्याकाळचा दरवाजा हा गडाचं प्रवेशद्वार आहे जे बंद केलं जायचं, तर त्याच्यानंतर गडाचे दरवाजे बंद केले जायचे आणि बंद केल्यानंतर ते उघडू नयेत म्हणून एक सागाचं लाकूड जे ते आरपार सारलं जायचं ह्याच्यामध्ये. आणि त्यालाच आपण मराठी भाषेतलं ज्याला आपण ताळा म्हणतो किंवा लॉक म्हणजेच आडणा हा त्याचा मराठी शब्द आहे. तर त्याची जागा आत्ता आपण पाहिली. तर प्रवेशद्वार हे बरेचसं मोठं आहे, प्रशस्त आहे. प्रवेशद्वाराच्या नगरखान्याची जी जागा आहे आत्ता आपण त्याच्यावरती उभं आहे आणि इथं आता आपल्याला एक भगवा प्रस्थापित केल्याचं पाहायला मिळतो आहे. प्रवेशद्वाराच्या ज्या बाजूने आपण आत येतो गडामध्ये तर त्याच्या लगत एक तटबंदीचं काम आहे जे वरपर्यंत गेल्याचं पाहायला मिळते. कदाचित या बाजूने जर कोणी शत्रू सैन्य वगैरे आलं तर ते डायरेक्ट आतमध्ये येऊ नये म्हणून ही एक तटबंदी इथं उभारलेली पाहायला मिळते आणि ती वरच्या बुरुजाला जाऊन मिळते तिथं. तिथून आपण अलीकडे आलो तर गडाचा दुसरं जे महाद्वार आहे ते आपल्याला समोर तिथं पाहायला मिळते. म्हणजे हा जो ज्या दरवाज्यात आत्ता आपण उभे हे गोमुखी पद्धतीमध्ये बांधलेला हा गडाचा पहिला दरवाजा असेल. त्याच्यानंतर समोर जो दिसतोय आपल्याला तो गडाचं दुसरं प्रवेशद्वार तिथं दिसतंय जे की पूर्वाभिमुख आहे. गडाच्या पहिल्या प्रवेशद्वारातून आत आल्याबरोबर आपल्याला इथं काही बांधीव पायऱ्या पाहायला मिळतात ज्याची आता अलीकडच्या काळात पडझड झालेली आहे आणि त्या आपल्याला गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराकडे घेऊन जात आहेत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे या गडावरतीच अलीकडच्या काळात आता माकडांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. तर तुम्ही गडावरती येताना तुमच्याकडं मोकळ्या हातामध्ये काही बॅग वगैरे आणू नका, प्लॅस्टिकची थैली वगैरे ज्याच्यामध्ये तुम्ही खाऊ वगैरे काय आणत असाल तर, कारण ही माकडं जी आहेत ती हिसकावून घेतात आणि जास्त संख्या असल्यामुळे आपण त्यांना प्रतिकार जास्त प्रमाणात नाही करू शकत. तर आत्ता आपण येऊन पोचतो आहे गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वारात आणि हे खूप मोठं असं प्रवेशद्वार आहे. तर प्रवेशद्वाराची रचना आपण जसं की बघतोय तर हे दुसऱ्या प्रवेशद्वाराचं बाहेरचा दरवाजा आहे. याला 1 2 3 असे द्वारस्तंभ आहेत आणि याच्यावरती पण नगरखान्यासारखी जागा आहे. त्याच्यामुळे नगरखाना नक्की इथे आहे की ह्याच्या पाठीमागच्या दरवाज्यात आहे ते आपल्याला नक्की सांगता येणार नाही. तर या प्रवेशद्वारातून आपण आत आलो तर इथं अजून दगडी बिजागरे पाहायला मिळतात आतमध्ये आणि विशेष म्हणजे इथं आडण्याची जागा नाही दिसत आहे. इथे या प्रवेशद्वाराला आडण्याची जागा नाही आहे. म्हणजे इथला जो दरवाजा असेल या दुसऱ्या प्रवेशद्वारातला तर तो कडीच्या साहाय्याने किंवा कोयंडा कडी जो असतो तर त्याच्या साहाय्याने तो बंद केला जात असावा. दरवाजा तर आहे निश्चित पण आडण्याची जागा आतमध्ये नाही पाहायला मिळते आपल्याला. तिथून जराशी मोकळी जागा आहे आणि तिथून अजून थोडं आत आल्यावरती आपल्याला इथं अजून एक प्रवेशद्वार पाहायला मिळतं. हे दुसरं प्रवेशद्वार आहे. यास दुसऱ्या महादरवाज्यातलं दुसरं प्रवेशद्वार आहे. त्या प्रवेशद्वारातून आत आल्याबरोबर आपल्याला इथं दगडी बिजागरे आणि एक भला मोठा उंच दरवाजा पाहायला मिळतोय. याची बांधणी वेगळी वाटते आणि याला इथं एकदम भली मोठी आडण्याची जागा आहे. दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत आल्याबरोबर आपल्याला इथं एक 8 ते 10 फूट उंचीवरती देवड्या केलेल्या पाहायला मिळतात. इथे एक देवडी आहे. त्याच्यानंतर ही संलग्न देवड्या आहेत. ॲक्च्युली 1 2 3 अशा ह्या संलग्न देवड्या आहेत आणि ह्याचे जे खांब आहेत तर ते असे बरेचसे मोठे खांब आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि इथून आपण एका देवडीतून आतमध्ये आलो तर इथे एक वरती जाणारी वाट पाहायला मिळते आपल्याला देवडीतून, जी की अशीच वरती जाते. ही त्या काळातल्या गडाचं
जे खालचा प्रवेशद्वार आहे तर त्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला एखादा बुरुज वगैरे असावा, ज्याच्यावरून खाली दूरवर लक्ष ठेवण्यासाठी हा प्रवेशद्वार वरती येत असावा. पण आता इथून आपल्याला गवत वाढले त्याच्यामुळे वरती जाता येणार नाही आहे. हे दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या देवडीच्या आतमधून प्रवेशद्वाराच्या वरती जाण्याची जागा आहे, त्याचं हे प्रवेशद्वार आहे. दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत आल्यावरती प्रवेशद्वारातच आपल्याला बरेचसे मोठाले दगड जे आहेत तर ते वाटेवरती पडलेले पाहायला मिळतात, ज्याला अलीकडच्या काळात मला वाटते दुर्ग संवर्धन करणारे किंवा इतर काही पुरातत्व विभागाने वगैरे हे दगड काढण्यासाठी या दगडांमध्ये सुरुंग भरून ते ब्लास्ट केलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर इथे तुम्ही बघू शकता हा दगड जो आहे तर याच्यामध्ये अशा पद्धतीने सुरुंग भरलेला आहे आणि तो ब्लास्ट केलेला आहे. त्याचे उडलेले त्याचे तुकडे आपल्याला पाहायला मिळतात. असे खूप सारे दगड आहेत ज्या दगडांनी ही वाट अडवली असावी आणि त्याच्यामुळे आता शिवभक्तांनी याला सुरुंग भरून जे तर हे दगड आता वाटेतून काढण्याचं काम जे तर ते करत असावे असं आपल्याला इथे दिसतं आहे. आणि दुर्ग संवर्धन होताना आपल्या महाराजांचे जे गडकिल्ले आहेत तर त्याच्यावरती येणं सगळ्यांसाठी सोयीस्कर व्हावं, आपल्या ज्या गडावरच्या ऐतिहासिक वस्तू आहे त्याचं जतन व्हावं, त्याच्यासाठी आपले दुर्ग संवर्धक हे नेहमीच गडकोट मोहिमा राबवत असतात आणि खूप साऱ्या गड किल्ल्यांचे ते संवर्धन करत असतात. तर चंदनवंदनकडे विशेषतः त्यांचं लक्ष आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. तर दुसऱ्या प्रवेशद्वारातून आपण आत आल्यावरती आपल्याला जे तटबंदी दिसत होती जी पहिल्या दरवाजावरून प्रवेशद्वारावरून वरती येत होती, इथं समोर आपल्याला पाहायला मिळते. समोर जो दिसतोय तो गडाचा पहिला प्रवेशद्वार आहे आणि त्याच्या लगतच एक तटबंदीचं काम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं, जे असंच वरती आलेलं आपल्याला दिसत होतं. इथून ही समोर जी दिसते तीच. तर त्याच्या जस्ट मागच्या बाजूला इथं चुन्याचा घाणा पाहायला मिळतो आपल्याला. चुन्याच्या घाण्याचं जे चाक आहे तर ते तर इथं दिसत नाही आहे, पण इथं जो आहे तर तो निश्चितच एक चुन्याचा घाणा आपल्याला पाहायला मिळतो आहे. ज्या चुन्याच्या घाण्याचा वापर हा गडावरती नंतरच्या काळात किंवा अलीकडच्या काळात उत्तरार्धात जे काही काम झालं असेल, संवर्धनाचं असेल, तटबंदी पुनर्बांधणीचं वगैरे काम असेल, तर तेव्हा निश्चितच या चुन्याच्या घाण्याचा वापर झाला असावा. आणि जे तटबंदी असेल किंवा प्रवेशद्वार असतील तर त्याची जी बांधणी आहे तर त्याच्यासाठी जो चुना घोटला गेला असावा तर तो या चुन्याच्या घाण्यातच त्याचं मिश्रण केलं गेलेलं असावं. त्याच्याच मागच्या बाजूला अजून काही बांधीव पायऱ्या पाहायला मिळतात आणि गडाच्या वरती आपण आता माथ्यावरती जातो आहे ऑलमोस्ट. तर या ज्या बांधलेल्या पायऱ्या आहेत तर त्या बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत आणि खालच्या ज्या पायऱ्या होत्या त्या बऱ्यापैकी त्याची आता पडझड झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. गडाच्या प्रवेशद्वारातून आत आल्याबरोबरच आपल्याला या ठिकाणी अशा खूप साऱ्या सैनिकांची घरं पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये दोन्ही बाजूला मधून एक अशी वाट येते आणि त्याच्या दोन्ही बाजूला, याही बाजूला डावीकडे आणि उजवीकडे दोन्ही बाजूला ठिकठिकाणी घरांचे अवशेष इथं पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये घरांची आता निश्चितच छतं जी आहेत तर ते आता पडून गेलेली आहेत, पण अशी खूप साऱ्या खोल्यांचे अवशेष जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि ते दोन्ही बाजूला आहेत. पाठीमागच्या बाजूला आपल्याला गडाच्या माथ्यावरून मधोमध येणारी वाट आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला सैनिकांसाठी बांधलेल्या खोल्यांचे अवशेष पाहायला मिळतात. आणि तिथूनच आपण एका बाजूला अशी पोकळी आहे, तिथून आतमध्ये आल्याबरोबर आपल्याला इथं समोर पाण्याच्या सोयीसाठी जो गडावरती बांधलेला तलाव आहे तर तो आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. एक विस्तीर्ण असा जेमतेम बऱ्यापैकी मोठा खोदलेला एक तलाव किंवा तळं आपल्याला इथे समोर पाहायला मिळतं आहे, ज्याच्यामध्ये अजूनही पाणी आहे आणि आजूबाजूला दाट दाढी वाढलेली आहे.
आजूबाजूला दाट अशी झाडी वाढलेली आहे आणि त्या झाडीमध्ये ती जी माकडं आहेत तर ती सगळी इथं राहत असावीत. आणि ही अस्थायी माकडे इथं दिसत आहेत आपल्याला. गडाचा जो मुख्य भाग आहे तर त्याच्यासाठी कदाचित आतमध्ये राजवाडा असेल किंवा सरदारांचे वाडे असतील आणि त्याच्यासाठीचीच एक्स्ट्रा लेअर इथे सिक्युरिटी बघायला मिळते आपल्याला. एक विशिष्ट पद्धतीने इथे तटबंदी केलेली आहे आणि त्या तटबंदीचं प्रवेशद्वार पण आपल्याला पाहायला मिळते. तटबंदी आहे व्यवस्थित पण प्रवेशद्वार आता तुटून गेलेलं आहे. आणि त्याच्याच बाजूला डावीकडे एक आपल्याला लहानसा छोटेखानी बुरुज पाहायला मिळतो आहे. आणि इथपर्यंत येताना आपल्याला काही इथं पायऱ्या घडवलेल्या पाहायला मिळतात. तर त्या पायऱ्यांमधून आत आल्यावरती आपल्याला इथं जेमतेम 7 ते 8 फूट रुंद 8 ते 10 फूट रुंदीचं एक प्रवेशद्वाराच्या भिंती पाहायला मिळतात दोन्ही बाजूच्या. आणि याच्या आतमध्ये निश्चितच या बाजूला सदर दिसते आणि आतमध्ये जोत्याचा भाग इथे दिसतोय. त्या बाजूला पलीकडे एक तटबंदी दिसते म्हणजे ह्या भागाला लिमिट केलेले आहे. ह्याच्या आतमध्ये अजून काही राजवाड्याचे अवशेष असतील. तर सगळ्यात पहिली जी वास्तू दिसते आपल्याला तर इथं दिसते ती कदाचित सदर असावी. म्हणजे गडावरती कोणत्याही कारणासाठी आलेल्या लोकांना जे काही सगळ्यात अगोदर जिथे थांबावं लागत असेल प्रवेशद्वारातून परवानगी मिळाल्यानंतर ते इथं होत असावी. जे काही चर्चा वगैरे असेल किल्लेदारांची किंवा जे कोणी सुभेदार सरदार वगैरे असतील तर ती कदाचित या वास्तूमध्ये घडत असावी. तर ती सदरेची वास्तू दिसते ती समोर जी दिसते तर ती सदर आहे. सदरेच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजूने आतमध्ये यायला वाट आहे. आणि इथे समोर जे तर हे कोठार पाहायला मिळते. कोठार म्हणजे साठवण्याची जागा थोडक्यात. आता हे धान्य साठवायची जागा आहे की दारुगोळा साठवायची जागा आहे हे आपल्याला लगेच समजणार नाही आहे. आपण आतमध्ये जाऊन बघूया की याची रचना कशी आहे ती. तर याला हे जे कोठार आहे त्याला एकूण असे 3 दरवाजे आहेत आणि भिंतीची रुंदी आहे तर ती जेमतेम 6 ते 7 फुटाची आहे. त्याच्या आतमध्ये जर आलो आपण तर ही तिन्ही विभाजित केलेली छोटी छोटी जी आहेत तर ती कोठार आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. आणि या कोठाराला वरती छोटीशी एक खिडकी आहे तिथे एक आणि इथे एक. तर हे जे कोठार आहे हे कदाचित धान्याचं नसावं हे दारुगोळ्याचं कोठार असावं. कारण ज्या साईजच्या इथं भिंती बांधलेल्या आहेत 7 ते 8 फुटाच्या म्हणजे शत्रू सैन्याने खालून जर कधी तोफेचा मारा केला गडावरती तर तो तोफेचा मारा गडावरती येऊन जर दारुगोळ्याच्या कोठाराला लागला तरी भिंती या सहजासहजी तुटू फुटून आतमध्ये जाऊन जे कोठार आहे ते उद्ध्वस्त होऊ नये अशी याची रचना आहे. आणि कोठाराचा जे दारुगोळ्याचे कोठार आहेत तर त्याचं जे प्रवेशद्वार आहे तर ते नेहमी एकदम कमी लांबी रुंदीचं असायचं. तशीची काहीशी रचना इथं आपल्याला पाहायला मिळते. आतमध्ये जेमतेम 2.5 फूट बाय 3 फुटाचा इथून एवढाच जो आहे तर तो आपल्याला दरवाजा पाहायला मिळतो. ह्याच्या खाली कदाचित बांधकाम जे असेल तर ते बंदिस्त असेल. आणि आतमध्ये दारुगोळा जो आहे तर तो त्या काळात स्टोअर केला जात असावा असं आपल्याला दिसतंय. तर ही एकूण 3 अशी संलग्न पण विभाजित केलेली दारुगोळ्याचीच कोठार आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. आणि तिन्हीची रचना जी आहे तर ती सेम आहे एकसारखी आहे. आता गडाच्या माथ्यावरती खूप जास्त प्रमाणात जी आहे तर ती झाडी माजलेली आहे आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा ऐतिहासिक वास्तू ज्या आहेत तर त्या या झाडीमध्ये झाकल्या गेलेल्या आहेत. समोर जे आहे तर तिथं आपल्याला एक मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात. बहुधा ते शिवमंदिर असावं. आणि गडामध्ये एक गोष्ट अजून एक मिसिंग आहे ती म्हणजे आपले मारुतरायाची जी प्रवेशद्वाराच्या लगत मंदिरं वगैरे असायची तर ते मंदिर किंवा मूर्ती पण आपल्याला अजून पाहायला नाही मिळालेली. कदाचित ती पण पडझड झालेली असावी त्याची किंवा ती झाकली गेलेली असावी आणि आपल्याकडून ती शोधणं किंवा पाहणं मिस झालेलं असावं. दारुगोळ्याच्या कोठाराच्या अलीकडे आल्यावरती आपल्याला एक डौलाने भगवा फडकताना दिसला आणि उद्विग्न अवस्थेतील आपल्याला इथे एक शिवमंदिर पाहायला मिळालं ज्याच्यामध्ये शिवलिंग इतकं सुंदर आहे पण त्याच्या बाजूच्या ज्या वास्तू आहेत त्या आता पूर्णपणे उद्विग्न होऊन गेलेले आहेत. मंदिराच्या बाहेर जे आहे तर आपल्याला इथं नंदी महाराज जे आहेत ते विराजमान झाल्याचे पाहायला मिळतात. आणि याच्याच आतमध्ये हा मंदिराचा भाग आहे आणि या मंदिराच्या आतमध्ये इथं
आपले शिवशंभू विराजमान झाल्याचे इथं आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर असं शिवलिंग इथं आपल्याला पाहायला मिळते, ज्याला क्षतित करण्याचा प्रयत्न निश्चितच केला गेलेला आहे. जे तुम्हाला दिसतंय शिवलिंगाचं, जे शिवलिंगाची बाजू आहे मधली, तर ती खंडित झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आणि नंदी महाराज जे आहेत तर त्यांचं देखील शिर जे तर ते काहीसं खंडित झाल्याचंच आपल्याला इथं पाहायला मिळतं. पोरांनी मस्त सुंदर अशी मॅगी बनवली आहे. सनसेटचा व्ह्यू जो आहे एन्जॉय करता करता ड्रोन फ्लाय केला आणि सगळ्यांनी मॅगीचा आनंद घेतला आहे. आता बऱ्यापैकी मॅगी बनवून झाली, मॅगी खाल्ली आणि आता कॉफीचं नियोजन चाललं आहे. समोर हा इथे जो ढग खाली असे जमिनीलगत आलेले दिसत आहेत तर ते ॲक्च्युली धुकं आहे. आणि त्याच्या पलीकडे जो एक डोंगर दिसतोय हा, तर तो किल्ले वैराडगड आहे. आणि पलीकडे हा जो डोंगर दिसतोय तो चौनेश्वराचा डोंगर आहे. आणि त्याच्याच मध्ये अलीकडच्या बाजूला शिरगावचा घाट आहे. तर मॅगी बनवून ड्रोन फ्लाय करण्याच्या नंतर तर बाकीच शूट करायला विसरलो, पण मॅगी भारी झाली आहे. सौरभ, मॅगी भारी झाली आहे, कॉफी एक नंबर बनवता. दुपारी नियोजन झालं आणि 4 वाजता वंदनगडाच्या पायथ्याला येऊन गणेश खिंडीतून वंदनगड सर केला. माथ्यावरती गेलो, ऐतिहासिक वास्तू बघितल्या आणि शिवमंदिरात जाऊन दर्शन केलं. गड बऱ्यापैकी फिरलो. माथ्यावरचा जो पश्चिमेकडचा बुरुज आहे तिथे जाऊन बसलो जरा वेळ. संध्याकाळी तिथेच सनसेट तिथेच बघितला. त्याच्यानंतर मिल्की वेचं पण दर्शन तिथेच झालं. त्याच्यानंतर अंधारात ट्रेल उतरून खाली आलो आहे. आता जवळपास 8 वाजत आलेत, 8 वाजून पण गेले असतील आणि आत्ता येऊन पोचलो आहे
गणेशखिंडीच्या गणेश मंदिरात. तर आपला ट्रेक हा बऱ्यापैकी आता इथे झालेला आहे आणि तुम्हाला जाता जाता श्री गणरायाचं दर्शन करतो. हे गणेशखिंडीतलं एकदम असं जागृत देवस्थान आहे श्री गणरायाचं. इथे चतुर्थीला खूप जास्त गर्दी असते. तर ठीक आहे, भेटूया आता असंच भटकंती करताना. अजून आपला या ठिकाणचा चंदनगड राहिलेला आहे, तर तो येत्या काही दिवसात आपण लवकरच पूर्ण करू. चढाई उतराई करून त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच भेटेल. कल्पित, बाय बाय. चला भेटू. भेटूया पुन्हा.